नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हिंगाव ब्लॉगच्या चॅनलमध्ये. तर आता मी कामावरून डायरेक्ट येऊन आता चाललो आहे सूरजकडे. आपल्याला डोंगरीच्या राजाचं विसर्जन बघायचं आणि लालबागचा राजा वगैरे सगळे भेटतील. तर चला जाऊया आधी सूरजकडे. तर हे बघा, आता मी आलो आहे इथे सँडर्स स्टेशनला. तर याच्याकडे जाऊन आधी चेंज करतो आणि बघूया पुढे काय काय होतं मग. ठीक आहे, तर आलेलो आहे आता सूरजकडे. चेंज करूया सूरजकडे आणि जाऊया मग. चल, तर आता आम्ही चेंज वगैरे केलं आहे. त्यावेळी जरा गणपती द्यायचं चाललं ना. तर आता आपण जाऊया डोंगरीच्या राजाची इथे आणि बाकीचे गणपती दिसतीलच सगळे. अजून कोणते कोणते दिसतील आपल्याला बघूया. चला गणपती बाप्पा, जरा पाऊस कमी कर. माहिती आहे तुझ्या जाण्याने आभाळ पण रडत आहे, पण आता पाऊस जरा कमी कर, नाही तर आम्ही रात्री थंडीने कुडकुडू एकदम. ठीक आहे, कारण की आपण सकाळी गोरेगाव गिरगाव चौपाटीपर्यंत जाणार आहे आणि लालबागच्या राजाचं दर्शन तुम्हाला भेटेलच. आता मी जस्ट आलो तेव्हा होतं, वाजत होतं. चला जाऊया आता पुढे. हा बघा, हा जो आता निघतोय आत्ताचा उमरखाडीचा राजा आहे. उमरखाडीचा मला पुढे जाऊन दाखवतो मुलगी. हा बघा उमरखाडीचा राजा. आता तो दाखवतो, तो उमरखाडीचा राजा आहे. आत्ता आपण जो बघितला तो उमरखाडीचा राजा होता. आता समोरच माझ्या डोंगरीचा राजा आहे, तर तो आता तुम्हाला दाखवतो आणि त्याचं विसर्जन कसं होत आहे ते दाखवतो. हा बघा डोंगरीचा राजा दाखवतो तुम्हाला आता पुढच्या साईडने. हा बघा डोंगरीचा राजा मला दाखवतो आता. डोंगरीचा राजा, डोंगरीचा राजा. तर ही बघा, ही ती गल्ली आहे, सगळे गणपती जाणार आहे. कुंभारवाडा, कुंभारवाडा. हा जो दिसतो तुम्हाला कुंभारवाड्याचा महाराज आहे आणि या गल्लीतून सगळे गणपती जातात. लालबागचा राजा वगैरे सगळे. जल्लोष आहे, जल्लोष. फुल मजा आहे, धमाल. तर आता रात्रीचे 12 वाजलेत आणि बँजो वगैरे आता सगळं बंद झालंय. आता आपल्याला चालतच जायचंय आणि बघूया लालबागचा राजा आपल्याला पुढेच भेटेल. इथे आता नको थांबायला, आपण पुढेच जाऊया डायरेक्ट. तर मित्रांनो, ही सगळी जी पब्लिक थांबली आहे ती एकासाठीच थांबली आहे, ती म्हणजे लालबागच्या राजासाठी. या रोडनी असा इथे येणार आहे लालबागचा राजा. ठीक आहे, तर चला आता पण दादा नेतोय ना लालबागच्या राजाला. चला पुढे जाऊन आपण बघूया. चला चला मग चल सुरत जाऊ. तर आता एवढी लाईट तर दिसते म्हणजे नक्कीच लालबागचा राजा आला असणार आहे. कारण की गर्दी बघा, खूप गर्दी आहे आणि ते आता बघूया दादा नेणार आहे आपल्याला. हे बघा मित्र असा होता, असा काय हा आमच्या चप्पल घेऊन चाललाय व्हिडिओसाठी. आता आम्ही चाललोय दोघं पुढे. चला मुंबई आम्हाला पुढे आमच्या दर्शनासाठी चप्पल घेऊन चाललाय. थँक्यू सूरज. बटन चला आम्ही येतो. तर मित्रांनो, आता फायनली आपण बाप्पाचं दर्शन करणार लालबागच्या राजाचं. बघा या रशीमध्ये जायचं आपल्याला. आता कसं जातोय ते बघूया आपण. हा बघा मित्रांनो लालबागचा राजा.
दर्शन करून घ्या, ज्यांना ज्यांना करायला नाही भेटले दर्शन करून घ्या पटापट. आणि आम्हाला आता सही होत नाही. जेवढी पावलं मागे जातात तेवढे डबल आम्ही पुढे जातोय. आता होपफुली आम्ही टर्न येणार तेव्हा जाऊ. या रस्त्याच्या आतमध्ये यायला भेटणं म्हणजे पण नशीब आहे, कोणाला पण भेटत नाही. दादामुळे भेटलं आपल्याला यायला. लाईटमुळे काय दिसत नाही, लाईटमुळे काय दिसायला येत नाही. बघा तुम्हाला जवळून दर्शन दिलं. बघा काय होत आहे बघा, बेकार करते. नशिबाने आपल्याला यायला भेटलंय. चला जवळच आहे आपण, जवळ एकदम आतमध्ये यायला भेटलं. चला जाऊया. दादा मग किती पण वेळा बघत राहावं असं वाटतं ना. एकदम मूर्तीचं तेज अजूनही बघू शकता तुम्ही. 11 दिवशी जवळ आहे सगळं, पाय वगैरे निर्माण झालेलं आहे. चला आता पुढे जाऊया. तर आता मी त्या रस्त्यातून बाहेर आलो आहे आणि आमच्या मित्राला शोधतो आम्ही, ज्यांनी आमची शूज पकडलेले. त्याला आता शोधतोय, म्हणजे सूरजला. ही बघा, ही सगळी जी तयारी दिसते ती राजासाठी आहे. पण इथे आता खूप बेकार गर्दी होणार आहे, म्हणून आम्ही इथे थांबत नाही. आता डायरेक्ट पुढे जातोय आता गिरगावच्या दिशेने. तर आता आपण लालबागच्या राजाच्या इथे आलो आहे, डोंबिवलीच्या राजाच्या इथे. रेंजॉन असल्यामुळे भजन चालू आहे. बघा इथे मिसळ, सॉरी पावभाजी सोय आहे. खुश खुश पावभाजी पावभाजी. खुश झाला सूरज, खुश झाला. आता रात्रीचे 2:30 वाजले तरी मुलांचा जोश बघायचा आहे. मजा करते. तर आता हे बघा लाईनीत गणपती लागले. हा कुंभारवाड्याचा आहे. हा हे कोणते तरी सार्वजनिक मंडळ आहेत. पुढे 3रा कुंभारवाडा सार्वजनिक उत्सव. सगळे याच साईडचे आहेत, डोंगरी साईडचेच आहेत सगळे. हा हे 6वा गणपती, फोर्टचा राजा. हा बघा पोझिशन घेतली आहे त्यांनी, ताट उभा राहिलाय. पाऊस बघा, पावसाने वाट लावली. तर मित्रांनो आत्ता रात्रीचे 3:30 वाजलेत आणि आत्ता आलाय गिरगावचा महाराजा. पूर्ण शाडूच्या मातीचा आहे. दर्शन करून घ्या बाप्पाचं. आणि आम्ही इथे मस्तपैकी चहा नाश्ता, काय कमी नाही का आम्हाला, काही जास्त घ्यावं नाही लागत आहे, सगळं मिळतं. तर आता सकाळचे 5:30 वाजलेत आणि आता आम्ही अजून आता पोचू थोड्याचं. किती वेळ लागेल सूरज? अजून पाऊण तास लागेल. अजून पाऊण तास लागणार आहे. तर चला जाऊया आता डायरेक्ट गिरगावला गेल्यावर तुम्हाला दाखवतो सगळं. सकाळचे 6:30 वाजले तर मित्रांनो बघा बेकार गर्दी.
तर आता आपण आलो आहे गिरगाव चौपाटीला. आणि तुम्हाला गर्दी दाखवतो थांबा किती आहे. फुल क्राऊड आहे यावेळी कारण की संडे आहे म्हणून. बघा क्राऊड बघा किती. तर आता डोंगरीच्या राजाचं विसर्जन होत आहे, तुम्हाला दाखवतो मी. जर मला कॅप्चर करायला भेटलं तर नक्की दाखवेन. तर हे बघा सर्व गणपती आलेले आहेत. आता जर विसर्जन होतं मला कॅप्चर करता आलं तर तुम्हाला दाखवतो. त्या साईडला किती गणपती आहेत बघा. मित्रांनो लालबागचा राजा आलाय, आता तुम्हाला दाखवतो आपण. खूप लांब आहे अजून. हात बघा. हे बघा ही ती मूर्ती आहे जी तुम्हाला मी आगमनाला दाखवलेली. आगमनाचा ब्लॉग बघितला नसेल तर चॅनलला जाऊन बघा, मी अपलोड. चिंतामणी आलाय आत्ताच आलाय, जस्ट लेट आलाय, सगळ्यात लेट लास्ट चिंतामणी. सगळ्यात लेट आज चिंतामणी आलाय. तर आता आपण आहोत गिरगाव चौपाटीवर आणि आता डोंगरीचा राजा येतोय विसर्जनासाठी, तर तुम्हाला दाखवतो. तर आता डोंगरीच्या राजाला आणतात विसर्जनासाठी. हे बघा डोंगरीच्या राजाचं आता झालंय विसर्जन. आता लालबागच्या राजाचं होतंय वाटतं आणि खूप वेळ लागेल असं वाटतंय मला नक्की. जातो कारण की लेट झालं आम्हाला. ठीक आहे, सूरज वगैरे निघतंय आता. तर मित्रांनो लालबागच्या राजासाठी आता बोटी तयार आहेत पण लेट होईल वाटतं. हा बघा लालबागच्या राजा दाखवतो. लेट होईल वाटतं लालबागच्या राजाला. तर आता सकाळची ना 10:30 वाजलेत आणि आत्ता सर्व बाप्पांचं जेवढं माझ्याने होईल तेवढं मी तुम्हाला विसर्जन दाखवलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगावं लागेल. तर सूरजनी आपली चप्पल पकडली म्हणून आपल्याला लालबागला जायला भेटलं नाही. तर असं होतं विसर्जनाचा ब्लॉग. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर. ठीक आहे, आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. कसं वाटलं ते सांगा नक्की. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, जय श्री गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, पुढच्या वर्षी.